नमस्कार मंडळी, मी दीप साठम स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आणि थंबनेलवरून तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल की आता आपण चाललो आहे लिंगेश्वराकडे. कारण मी उद्या चाललो आहे मुंबईला. तर आज लिंगेश्वराचं दर्शन घ्यायचं. आता संध्याकाळची वेळ आहे, तिकडे सनसेट होतो आहे. तिकडे तिकडे सनसेट होतो आहे. तर चला जाऊया लिंगेश्वराजवळ आणि लिंगेश्वराचं दर्शन घेऊया. चला. तो बघा समोर सनसेट होतो आहे. हे बघा, जे कोण नवीन असतील ना त्यांच्यासाठी सांगतो आहे. हे बघा, ही आहे आपली साठमवाडी. हे बघू शकता, मस्त अशी डोंगराच्या कुशीत. आणि हे आहे आमचं घर. 15-20 घरं आहेत आमची. हे बघा, इकडे आमचा पाण्याचा पाट आहे. चला जाऊया. बघा, मस्त हिरवं करायचं सगळीकडे. आता संध्याकाळ पण होते, त्यासोबत थोडी थंडी पण. हे बघा, आमचं मांजरू माझ्यासोबत येत आहे. चला जाऊया. बघा, इकडे आमची भात शेती असते. तिकडे समोर बघता, तिकडे देवळकर वाडी आहे, नवलेवाडी, तोरसवाडी, आणि हा आमचा वाळ आहे. हे बघा, चिंचेचं झाड आहे. तर हा पण एक व्हाळ आहे, लिंगाचा व्हाळ म्हणतो आम्ही याला. आणि इकडे ना एक कोंड होती पहिली, जिकडे आम्ही छोटे होतो तेव्हा आंघोळ वगैरे करायचो मस्त पावसाळ्यात. पण आता ते माती जाऊन जाऊन भुजली. चला पोचलो आपण लिंगेश्वराजवळ. हे बघा, हे बघा, सगळ्यांनी या सगळ्या नवसाच्या घंटा आहेत. म्हणजे ज्यांचा पण नवस पूर्ण होतो त्यांनी या घंटा बांधलेल्या आहेत. आणि हे झाड कित्येक वर्षापासून असंच आहे. चला आपण जाऊया. बघा, समोर बघताय ना, ही आहे लिंगेश्वराची पिंडी. स्वयंभू लिंगेश्वर मंदिर आहे. आणि हे बघा, मस्त. बघा किती एकदम शांतता आहे, फक्त पाण्याचा आवाज आहे.
ही आहे आमच्या लिंगेश्वराची पिंडी आणि तिकडे ना मागे हे बघा, तर तिकडे ना असं कातळ शिल्प आहे आणि त्याच्यामध्ये ना गणपतीची हुबेहूब अशी मूर्ती आहे. तिकडे असं गणपतीचं मस्त वाटतं ते, म्हणजे गणपती आणि शंकर. तर मंडळी, तुम्हाला प्रश्न पडला असेल की मंदिर का नाही आहे लिंगेश्वराचं. तर असं म्हटलं जातं की म्हणजे जेव्हा गावी, तुम्हाला माहीत असेल, गावी कौल घेतला जातो, म्हणजे कोणती पण गोष्ट करण्याच्या अगोदर मंदिरामध्ये कौल घेतला जातो. तर जेव्हा लिंगेश्वराचं मंदिर बांधायचं होतं तेव्हा त्यांनी कौल घेतला. तर कौलमध्ये असं लिंगेश्वराची अशी इच्छा होती की हे मंदिर तुम्ही 24 तासाच्या आतमध्येच बांधायचं. जर तुम्हाला ते शक्य असेल तरच तुम्ही मंदिर बांधा, नाहीतर मंदिर बांधायचं नाही. तर 24 तासामध्ये मंदिर बांधणं ही एक खूप अशक्य गोष्ट आहे. तर त्याच्यामुळे ते शक्यच नाही झालं. म्हणून बघू शकता, लिंगेश्वर स्वतः पाण्यामध्येच आहेत. इकडे कोणतंही मंदिर नाही आहे. तर खूप भारी आहे आणि हा परिसर पण खूप भारी आहे. आणि तिकडे ना लिंगेश्वराच्या पिंडीच्या एक्झॅक्ट बाजूला आम्ही आमच्या गणपतीचं विसर्जन करतो इकडेच. आणि आपल्या लिंगेश्वराची जत्रा ही महाशिवरात्रीलाच असते, फेब्रुवारी महिन्यात. तर मस्त डबल बारी वगैरे असतो, कारण आपल्या लिंगेश्वराला ना म्हणजे डबल बारीची असेल, डबल बारी म्हणजे भजनाचे जे प्रोग्राम असतात ना ते खूप जास्त आवडतात असं मला वाटतं पर्सनली, कारण खूप धमाल आणि मजा येते. तर इकडे समोरच जत्रा असते. तर तुम्ही जर कुठून जर गावी असाल तर नक्की यावर्षी जत्रेला नक्की या. तर मंडळी, आजचा हा छोटासा ब्लॉग इकडे संपवतो. कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यांसोबत शेअर करा. सो भेटूया आता नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय. खुश राहा, हॅपी राहा आणि चेहऱ्यावरती नेहमी स्माईल ठेवा. जय लिंगेश्वर.